नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची, या झाडाची काळजी कशी घ्यायची, या सगळ्या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी आपण घरातीलच आज 2 वस्तूंचा वापर करून खत तयार करून या झाडाला हे देणार आहोत। तर सगळ्यात आधी मी या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या ताज्या चहा पावडरचा हा वापर करणार आहे। चहा पावडर ही झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर असे आहे, कारण चहा पावडरमध्ये हे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर हा झाडांना खत म्हणून केला तर खूप चांगला असा फायदा होतो। मात्र जेव्हा आपण ही ताजी चहा पावडर वापरतो तेव्हा त्याचा वापर हा प्रमाणशीर करायचा आहे। तुम्ही या ठिकाणी वापरलेल्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता, मात्र ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून नंतरच त्याचा वापर हा आपल्याला करायचा आहे। आता ही जी चहा पावडर आहे त्यापासून खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी हे 1 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा 1 छोटा चम्मच चहा पावडरचा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून रात्रभर किंवा 1 दिवसासाठी आपल्याला हे असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे, जेणेकरून या चहा पावडरमधील सर्व पोषक तत्वे पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला या पाण्याचा अशा प्रकारे रंग हा बदललेला दिसून येईल, म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे। मात्र हे जे तयार झालेले खत आहे याचा वापर देखील आपल्याला डायरेक्ट झाडांना असाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर आपण झाडांना करणार आहोत, कारण तयार झालेले जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे त्याचा वापर तसाच केला तर झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते। आता हे जे तयार केलेले खत आहे याच्यामध्ये अजून एक वस्तू मिक्स करून आपण झाडांना देणार आहोत, तर ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच। मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी ही वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असतेच, कारण खताच्या माध्यमातूनच या झाडाला ही पोषक तत्वे ही मिळत असतात। मात्र झाडांना खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला सूर्यप्रकाश, पाणी यासारख्या गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते। आणि त्यातच मोगरा हे एक उन्हाळी फुलझाड आहे। या झाडाची उन्हाळ्यामध्येच ही चांगली वाढ होते आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत असतात। त्यामुळे मोगऱ्याच्या झाडाला हे दिवसभर भरपूर असे ऊन मिळणे हे आवश्यक असते, म्हणजे दिवसभरामध्ये 5 ते 6 तास एवढे तरी ऊन या झाडाला मिळायला हवे, तरच या झाडाची वाढ ही चांगली होईल आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतील। त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा झाड लावलेली कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभरात 4 ते 5 तास एवढे तरी हे ऊन मिळेल। मोगऱ्याच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील दर 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्येच आपली झाडे ही चांगली वाढत राहतात। त्याचबरोबर मोगऱ्याच्या झाडाला पाणी देताना देखील हे अगदीच कमी किंवा जास्त हे कधीही द्यायचे नाही, तर कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी द्यावे, कारण कमी पाण्यामुळे जसे झाड सुकते तसे जास्ती पाणी दिले गेल्यामुळे देखील झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि आपले झाड हे हळूहळू खराब होते। त्याचबरोबर झाडाची जी पाने आहेत ती पिवळी होऊन गळायला देखील ही सुरुवात होत असते। त्यामुळे या झाडाला पाणी हे नेहमी प्रमाणशीर असेच द्यावे। आता चहा पावडरपासून हे जे आपण खत तयार केलेले आहे त्याच्यामध्ये जी अजून एक वस्तू मिक्स करून देणार होतो ती म्हणजे ही तुरटी आहे। किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते। तुरटी ही झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर अशी आहे, कारण तुरटी ही कुंडीतील जी माती आहे ती ॲसिडिक बनवण्याचे काम ही करत असते आणि फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्त मातीचीच आवश्यकता असते। मात्र या तुरटीचा वापर करताना हा मात्र प्रमाणशीर करायचा आहे, नाहीतर जास्ती वापरामुळे आपल्या झाडाचे नुकसान देखील होण्याची शक्यता असते। आता हे जे आपण तयार केलेले
खत आहे त्याच्यामध्ये फक्त एक चुटकी म्हणजे साधारण एक पाव चमचा एवढीच ही तुरटी ह्या पाण्यामध्ये म्हणजे तयार केलेले पाणी हे जर 1 लिटर असेल तर या 1 लिटर पाण्यामध्ये एक चुटकीभरच या तुरटीचा वापर हा करायचा आहे. जास्ती वापर करायचा नाही, नाहीतर झाडाला हे नुकसान होण्याची शक्यता आहे. आता हे जे तयार केलेले पाणी आहे ते एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या कुंडीसाठी 1 मग, त्यापेक्षा मोठी कुंडी असेल तर 1.5 ते 2 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जरी तुम्ही या खताचा वापर केलात तरी मोगऱ्याच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हे कळ्या व फुलांनी अगदी लगडून जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.